नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भेटतोय तुलसी मानकर विक्टर्स ऑफ सारथीच्या माध्यमातून आपण असे वेगवेगळे पॉडकास्ट जे आहेत हे तुमच्या समोर घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुलसी मानकरजीचं NICL AO मध्ये म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदी फायनल सिलेक्शन झालं। यावर्षी ऑलमोस्ट सगळ्या मेन्स दिल्या, RRBचा इंटरव्ह्यू होता, अपीयर नाही झाली म्हणजे दिली नाही इंटरव्ह्यू, सो दॅट इतर कुणाला तरी चान्स मिळावा। तर या उद्देशाने आज आपण तिच्यासोबत गप्पा मारणार आहोत। एकदम जनरल टॉक असेल, भरपूर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळेल। तिने अभ्यास कसा केला तिच्याबद्दल भरपूर इन्फॉर्मेशन ती आज स्वतः देईल। तर जास्त वेळ न घेता लगेचच्या लगेच चालू करतो। तुलसी, सारथी एज्युकेशन तर्फे तुझं खूप खूप स्वागत आणि खूप खूप अभिनंदन। थँक्यू सर। एकदा तुझं इंट्रोडक्शन सर्वांना देशील? माझं नाव तुलसी हेमंत मानकर, मी वर्धा जिल्ह्यातील एका खेडेगावातून आलेली आहे। माझं 10वी ते 12वीचं शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय वर्धा येथून पूर्ण झालेलं आहे आणि माझं ग्रॅज्युएशन हे BSc ॲग्रिकल्चरमधून एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये झालेलं आहे। अच्छा, बरं। BSc ॲग्रिकल्चरमधून तुझं ग्रॅज्युएशन झालं? हो सर। बरं, मग ग्रॅज्युएशन नंतर बँकिंगकडेच का स्पेसिफिक असं? म्हणजे मी सिनियर्सकडून ऐकलेलं होतं बँकिंगचं। अच्छा, सिलेबस थोडा त्याचा लिमिटेड असतो आणि एक्झाम्स आपण भरपूर एका सिलेबसवर देऊ शकतो। तुझे कॉलेजला जे विद्यार्थी होते किंवा तुझे सिनियर्स होते त्यांनी सजेस्ट केलं बँकिंगकडे। अच्छा, आणि सारथी एज्युकेशनचं नाव पण मी ऐकलेलं होतं त्यांच्याच तोंडून आणि युट्यूबला पण बघितलेलं होतं। अच्छा, म्हणून मग इकडे आले। मग सारथी एज्युकेशनच निवडण्याचा निर्णय घेतला? अच्छा, बरं। आता ॲक्च्युली नॉर्मली काय होतं की विद्यार्थी येतात, बॅच करतात। मग बॅचेसमध्ये तुझा एक्सपिरियन्स कसा होता? बॅचच्या दरम्यान अभ्यास कसा केला? कारण काय होतं, आता खूप विद्यार्थी असे जे रनिंग बॅचेसला आहेत, सध्याचे बॅच करतायत, पण त्यांना एक्झॅक्टली हे अंदाज येत नाही की बॅचमध्ये कसं करावं, बॅच संपल्यानंतर कसं करावं। तर आपण सुरुवातीला हे समजून घेऊया की नेमकी तुझी बॅच कशी होती, तू अभ्यास बॅचमध्ये कसा केलास? मी अचिव्हर्स बॅच 1ची आहे। माझी बॅच एप्रिल 2022 मध्ये सुरू झालेली होती। मी बॅच रेग्युलर केलेली आहे, म्हणजे लेक्चर्स रेग्युलर केलेले आहेत, होमवर्क दिलेला तो वेळेवर केलेला आहे। मग ते म्हणजे त्याचा मला खूप फायदा झालाय रेग्युलर होमवर्क केल्यामुळे। नंतर माझा कॉन्फिडन्स बूस्ट झालाय त्याच्यामुळे, आणि नंतर एक्झाम्सला वगैरे प्री मध्ये पण ते खूप कामी पडलेलं आहे। म्हणजे याची लिंक वगैरे प्री मध्ये जास्त लागले। आता होमवर्क इम्पॉर्टंट आहे? हो, खूप खूप इम्पॉर्टंट आहे। आपण काय करतो की बॅच करतो आणि ते हात बसून जातो आपला, त्यामुळे प्री मध्ये कसं प्रॅक्टिस जास्त लागते। करेक्ट। तर बॅच मध्ये होमवर्क केल्याने खूप स्पीड वाढून जाते। रिझनिंगचे जसे पझल आणि ते एवढे करून घेतात सर, त्याने खूप मला फायदा खूप झालाय। तर पहिल्यांदा बॅच आणि बॅचचं होमवर्क याच्यावर पूर्ण कॉन्सन्ट्रेट केलं। बरेचदा काय होतं की मुलं तुझ्याच बॅचमध्ये असे विद्यार्थी होते की ज्यांनी असतात, प्रत्येक बॅचमध्ये असतात की एकतर बॅच करतील मग होमवर्क करणार नाही किंवा मध्येच बॅच सोडून देतील। तर पहिलं काम बॅच पूर्ण केली, आणि बॅच पूर्ण करणं आवश्यक आहे। म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही पण हेच सांगतो की बाबा बॅच पूर्ण करा। एकदा तुम्ही क्लासला ऍडमिशन घेतलंय तर अल्टिमेटली तुम्ही याच्यासाठी घेतलंय की शिकण्यासाठी आलात, ते शिकून घेणं अत्यावश्यक आहे। बरं, ड्युरिंग बॅच तू एक्झाम दिल्या होत्यास? ड्युरिंग बॅच दिल्या होत्या एक्सपिरियन्ससाठी, IBPS क्लर्कचे फक्त, आणि नंतर बॅच नंतरच एक्झाम दिल्या। बरं, बॅच संपल्यानंतर आता काय होतं ना की मुलं बॅच चालू असताना संपर्कात आहेत, आम्ही पण सांगत राहतो असा अभ्यास करायचा, तसा अभ्यास करायचा। इव्हन सांगण्यापेक्षा होमवर्कचा खूप प्रेशर असतं मुलांवर, त्यामुळे होऊनच जातं। पण बॅच संपल्यानंतर एक प्रश्न असतो की बॅच संपल्यानंतर मी अभ्यास कसा करू, ती एक लिंक लागणं पण आवश्यक आहे। तर बॅच संपल्यानंतर तू एक्झॅक्टली अभ्यास कसा केलास? मी सुरुवातीला AFO साठी केलेलं होतं प्रिपरेशन। अच्छा, तर मी फक्त ॲग्री केलं सुरुवातीला, पण मग त्यात अपयश आल्यानंतर मी तुमच्याकडेच आले होते काउन्सिलिंगसाठी मार्च 2023 मध्ये। तुम्ही मला टाइम टेबल आणि ते गायडन्स दिलं, तुम्ही टाइम टेबल दिला हो, आणि एक्झाम नीतीचं मी तेव्हा तुम्ही एक्झाम नीतीचे मला सॉल्व्ह करायला दिलेले, आणि त्यामधले PDF म्हणजे मी सुरुवात त्यानेच केलेली आहे, मेन्सची सुरुवात। एक्झाम नीतीचे कमर्शियल DI सगळं त्यामध्ये कव्हर झालं, त्याने बूस्ट खूप झाला माझा कॉन्फिडन्स। तिथून तुला वाटलं की आपण मी जनरल बँकिंगकडे वळू शकते। प्लीज कंटिन्यू। झालंय। अच्छा, नॉर्मली काय असतं की ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट येतात पहिल्यांदा AFO ही पहिली प्रायोरिटी असते। तू पहिल्या वर्षी AFO दिली होतीस? दिली होती मी। माझा मेन्सचा
कट ऑफ राहिला, प्रिलिम्स निघली होती, तुमच्याकडे आले, मग तुम्ही मला बाकी विचारलं होतं, तर माझ्या प्रिलिम्स तेव्हाच निघल्या होत्या, काही एक्झामच्या लगेच निघल्या होत्या. हो, मग तुम्ही म्हटलं होतं की ऍग्री सोबत हे पण कर, जनरल बँकिंग, तर मी ऍग्री स्किपच करून टाकलं. पूर्ण आणि फक्त जनरल बँकिंग कडे वळले. आणि तेव्हा तुमचा सपोर्ट मला खरंच भेटला होता खूप, कारण तेव्हा मी थोडी टेन्शन मध्ये होती ऍग्री काय करायचंय. तर मग ते तुम्ही जे सांगितलं होतं एक्झाम नीतीचे आणि तुमचे लेक्चर्स पण मेन्सचे, ते खूप कामी पडले मला. अच्छा, प्री मेन्स तेव्हापासूनच आपण ऍक्च्युअली सुरू केलं होतं, सिरीज पासूनच चालू केलं होतं प्री मेन्स वेगवेगळं. बढिया. बॅच संपल्यानंतरचा अभ्यास तो तू मला जसं सांगितलं तसं, पण स्टील एक मुलांचं असतं की दोन प्रॉब्लेम असतात. एक स्पीड वाढत नाही, वाढली की मग कमर्शियल येत नाही. तर पहिलं तर मी विचारेल तुला, स्पीड वाढण्यासाठी काय केलं, प्री लेवलची स्पीड वाढण्यासाठी काय? मी टेस्ट खूप दिल्या. अच्छा, कॉन्स्टंट टेस्ट आणि अनालिसिस. पण माझी कशी झाली होती, म्हणजे बॅच मध्येच स्पीड गेन झाली होती ऑफलाईन प्रॅक्टिस. तर म्हणून मला तेवढंच असं अडचण नाही झाली प्री निघण्यामध्ये. पण प्रीच्या टेस्ट मी बऱ्याच दिल्या होत्या. सुरुवातीला प्रीवरच फोकस केलेलं होतं, तर टेस्टमुळेच म्हणजे ते झालं व्यवस्थित. बढिया. बरेच मुलं काय करतात की बॅच संपली ना लगेच ऑनलाईन टेस्ट देणं स्टार्ट करतात. तर तुला काय वाटतं की लगेच ऑनलाईन टेस्ट दिल्या पाहिजे की मध्ये काही ऑफलाईन प्रॅक्टिस करून मग ऑनलाईन टेस्ट कडे वळलं पाहिजे? मी सुरुवातीला प्रीचे तुम्ही पीडीएफ द्यायचे आम्हाला, तर पीडीएफ सॉल्व्ह करायला मी टायमिंग लावून सॉल्व्ह करायची. मग ते जेव्हा मला वाटलं मी टेस्ट देऊ शकते 1-1.5 महिन्यानंतर, मग मी प्रीच्या टेस्ट देणं सुरू केलं. पण सुरुवातीला मी टाइम लावून स्वतःच करायची. पीडीएफच सॉल्व्ह करायची. म्हणजे तो एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला ऑफलाईन मध्ये की यार आपण आता ऑनलाईन टेस्ट कडे स्विच करणं आवश्यक आहे. आणि मग इमिडिएटली तुम्ही मला सांगितलं होतं की डायरी मेंटेन कर, वेळ तुझा बघ, आणि मग त्यानुसार तसं केलेलं होतं मग त्या पद्धतीने. अच्छा, बरं. मग यामुळे प्रीची स्पीड वाढून गेली. बेसिकली मुलांचा हा एक प्रश्न असतो नेहमी की सर कमर्शियल मध्ये खूपच प्रॉब्लेम येतो, आणि येतो ऍक्च्युअली. कारण काय असतं की बॅकग्राऊंड थोडंसं वीक आहे, इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम येतो. तू कमर्शियलला कसं कोप अप केलंस? मी कमर्शियल बॅच मध्येच व्यवस्थित केलेलं होतं. नंतर बॅच झाल्यानंतर पण मी ते रिवाइज केलं. एक्झाम पंडितच्या ते पीडीएफ ग्रुपला टाकायचे, याच्यामध्ये ग्रुपमध्ये ते सॉल्व्ह केले. आणि मग एक्झाम मधनं काही गोष्टी कव्हर झाल्या, आणि तुमची मेन्सची सिरीज राहायची, त्यामधनं ते टॉपिक आपोआप क्लिअर होत गेले. तर मी असं वेगळं काही नाही, फक्त तुमचे लेक्चर्स आणि त्या पीडीएफ वरून त्याच्यामधूनच बऱ्यापैकी. पण पहिल्यांदा कमर्शियल समायला थोडा तुलाही प्रॉब्लेम आला होता? हो, आला होता. मी नॉर्मली येतोच. मलाही हे तुझ्या माध्यमातून हे सांगायला आवडेल किंवा सांगू इच्छितो की सुरुवातीला कमर्शियलला सगळ्यांना थोडा प्रॉब्लेम असतोच. म्हणजे इनिशियल 1-2-4 टॉपिक 5 टॉपिक परफेक्ट करून घ्या, आणि मग नंतर तुम्ही आणखी 4-5 टॉपिक करा. मला असं वाटतं तुलाही पूर्ण कमर्शियलचे प्रीचे टॉपिक म्हणजे किंवा पूर्ण कमर्शियल येत नसावं. मी प्रोबॅबिलिटी आणि मेन्सुरेशन स्किपच केले, आणि त्याच्यावरच पण फायनल सिलेक्शन होतं. हे मी मुलांना नेहमी सांगतो की चला ठीक आहे, 8-10 टॉपिक जर तुमचे परफेक्ट झाले तरी ओके, फायनल सिलेक्शन होऊ शकतं. ग्रेट. मेन्स ची प्रॅक्टिस कडे कशी वळलीस, किंवा मग प्री संपल्यानंतर तुला कुठल्या स्टेजला वाटतं की आता आपण मेन्स करायला पाहिजे? म्हणजे माझं कसं झालं, प्री पहिल्याच याच्यात निघून गेल्या. मग मला असं वाटलं की आपण पुढे मेन्स साठी करावं. मग जे मी आधी सांगितलं ते पीडीएफ सुरू केले मी करायला. मग जेव्हा 2 महिने मी तेच केलं. जेव्हा फॅलो पिरियड होता मार्च-एप्रिल, तेच केलं. आणि मग नंतर मी टेस्ट देणं सुरू केलं आणि अनालिसिस सुरू केलं. सेक्शनल सुरू केलं. तर मग त्याच्यामुळे कसं मेन्स मधलं क्वांट रिझनिंग जे आहे ते बऱ्यापैकी थोडं येत गेलं मला. आणि जीएस साठी मी मेन्सला अक्षय सरांना फॉलो केलेलं होतं. म्हणजे त्यांच्या व्हिडिओ मधनं आपल्याला लक्षात राहतं बरंच, पाठांतरच होता. आणि ते परत दुसऱ्या दिवशी पण रिवाइज करतात नेहमीच. मग त्याच्यामुळे मला जीएस साठी पण म्हणजे अक्षय सरांनाच फॉलो केलेलं आहे. याच्यावरून मला एक प्रश्न नेहमी असतो की मुलं काय करतात की एकदा सपोज कुठल्याही क्लासला किंवा आपल्याकडे बॅच केल्यानंतर त्यांना असं वाटतं की यार आता हे ऍक्च्युअली मुलं ठरवत नाही. बरेचदा सिनियरचंही सजेशन असतं की तुम्ही मल्टिपल प्लॅटफॉर्म बघा, इकडे हे बघा, तिकडे ते बघा. तर त्याबद्दल तुझं काय मत आहे की तू पण मल्टिपल प्लॅटफॉर्म फॉलो केले की एकाच प्लॅटफॉर्मवर होती, किंवा केले तर मग आणखी कुठले प्लॅटफॉर्म फॉलो केले सो दॅट विद्यार्थ्यांना त्याचा बेनिफिट होईल? मी मल्टिपल प्लॅटफॉर्म नाही फॉलो केले. मी सुरुवातीपासून जे करत होते तेच फॉलो केले. म्हणजे मल्टिपल प्लॅटफॉर्म फॉलो केल्यावर कसं थोडं कन्फ्युज होऊन जातं. तर मी सुरुवातीपासून एकच जे केलेलं आहे तेच केलेलं आहे. तर मला पूर्ण डिपेंडन्सी सारथीवर होती.
आणि म्हणून मला नाही वाटत असं की मल्टिपल प्लॅटफॉर्म फॉलो करावं, म्हणजे ते त्यांच्यानुसार. पण मला असं वाटतं कन्फ्युजन नको व्हायला, तर एक प्लॅटफॉर्म फॉलो केलेलं कधीही बेटर असणार. बरं, बढिया. अच्छा, म्हणजे तू एकाच याच्यावर आहे. बरं, आता ही जी जर्नी आहे आपली, एक स्टुडंट म्हणजे ॲस्पायरंट टू फायनल सिलेक्शन, ही जर्नी फक्त आपल्याला माहिती असते, आपल्या पॅरेंट्सला माहिती असते, मे बी काही प्रमाणात आम्हाला माहिती असावी, काही प्रमाणात ती पण. तर या दरम्यान निगेटिव्हिटी येणं, थोडंसं डिप्रेस होणं, लो फील होणं अत्यंत स्वाभाविक आहे. अशा वेळेस तुला असं वाटलं होतं कधी एका सर्टन स्टेजला, किंवा एखाद्या वेळेस वाटलं तुला असं कधी होतंय? खूपदा, म्हणजे जेव्हा FOचा रिझल्ट गेला तेव्हा एकदमच झालं होतं. मी तुमच्याकडेच आले होते तेव्हा. आणि आता 2023ला माझे रिझल्ट, फायनल रिझल्ट थोड्या मार्क्सने जात होते. पण मग तेव्हा घरच्यांचा सपोर्ट मला खूप होता. म्हणजे मी सोडायचं म्हणत होते, पण आई वडिलांनी मला इथे जबरदस्ती ठेवलं होतं. पण नाही, केल्याशिवाय नाही यायचं. वडील काय करतात? माझे वडील शेतकरी आहे. अच्छा, तरी पण तुला पूर्ण सपोर्ट आहे. वडील, माझा मोठा भाऊ, मला बरंच सपोर्ट आहे त्यांचा. म्हणूनच कदाचित मी आज इथे आहे. मुलींना शिकवायचंच. हा, म्हणून मला तेवढं असं फेस करायला म्हणजे डिफिकल्टी नाही झाली, निगेटिव्हिटी. हा, आणि माझा फ्रेंड सर्कल पण खूपच भारी आहे इथला, छान आहे. म्हणून तुझ्यासोबत तुझे बॅचचे असतील. बढिया. तर असं होतं, निगेटिव्हिटी येणं अत्यंत स्वाभाविक आहे, पण त्याला आपण ओव्हरकम करू शकतो. हा, म्हणजे अशी काही फार मोठी गोष्ट नाही. ओव्हरकम करून समोर जायलाच पाहिजे. म्हणजे जे तिथे खचले ते समोर नाही जाऊ शकत, म्हणून बरोबर आहे. हा, गिव्हअप नाही करायला पाहिजे. आणि तू हेच की बाबा आई वडील असतील, टीचर्स असतील, आपण यांच्या संपर्कात राहायला पाहिजे. एक्झॅक्टली. हे सगळं, ही जी जर्नी मी जसं म्हणलं की हा एक पूर्ण प्रवास आहे. या प्रवासामध्ये लो फील होणं अत्यंत स्वाभाविक आहे, पण यात आपल्या घरच्यांचा आणि मित्रांचा रोल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, मॅटर करतो. तू अगोदर पण सांगितलं, पण माझी अशी इच्छा आहे की तू आणखी थोडंसं इलॅबोरेट कर, कारण फॅमिली सोबत बरेच मुलांचं कनेक्ट राहत नाही. बरेचदा विद्यार्थी असं करतात की आई वडिलांनी समजून घ्यायला पाहिजे, आई वडिलांनी वाटतं विद्यार्थ्यांनी समजून सांगायला पाहिजे, यात कुठेतरी मिसकम्युनिकेशन होतं. यामुळं पण कधी कधी असं होतं की डिमोरलाइज होऊन विद्यार्थ्यांना मोर दॅन एक्सपेक्टेड टाइम लागतो. दुसरा एक रोल असतो मित्रांचा, की कोणी निगेटिव्ह बोलतंय, कोणी पॉझिटिव्ह बोलतंय, त्यात मुलं कन्फ्यूज होतात. तर तुझ्या या यशामध्ये, तुझ्या या सक्सेसच्या जर्नीमध्ये घरच्यांचा आणि मित्रांचा रोल एक्झॅक्टली कसा होता, थोडंसं आणखी डिटेलमध्ये आम्हाला सांगशील? माझ्या सक्सेसमध्ये माझ्या घरच्यांचा पुरेपूर वाटा होता, म्हणजे खूप जास्त होता. माझ्या मेहनत खूप जास्त. आणि जसं फ्रेंड सर्कल म्हणत आहे आपण, तर माझा फ्रेंड सर्कल अत्यंत पॉझिटिव्ह होता. कोणीच असं निगेटिव्ह असं होतं नाही. जेव्हाही मला काही फील झालं, मी त्यांना शेअर करू शकत होते, आणि ते व्यवस्थित मला सोल्युशन पण द्यायचे. इथे भेटलेलं सगळेच मला छान भेटले फ्रेंड्स, आणि ते आणि सगळेच, म्हणजे मला तरी असं वाटतं की फ्रेंड सर्कल असा निवडावा जो निगेटिव्ह नको. आपल्याला काही क्षणाला त्यांची गरज असते, त्यावेळी ते म्हणजे खंबीरपणे आपल्या मागे उभे राहिले पाहिजे, व्यवस्थित गायडन्स केलं पाहिजे. कारण प्रत्येक विद्यार्थी तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. सगळे विद्यार्थी, म्हणजे काही विद्यार्थी आपल्या पॅरेंट्सला विचारते, कोणी फ्रेंड्सला विचारते, तर मग त्यांनी व्यवस्थित गायडन्स भेटल असे फ्रेंड सर्कलमध्ये राहावं असं मला वाटतं. बरोबर, म्हणजे पॉझिटिव्ह बोलणाऱ्या मित्रांमध्ये राहायला पाहिजे, पॉझिटिव्ह मित्र बनवले पाहिजे, आणि पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट मध्येच राहायला पाहिजे. घरच्यांसोबत तुझं कम्युनिकेशन या दरम्यान कसं होतं? कारण रिझल्ट गेल्यानंतर मे बी असं होऊ शकतं ना की आपण घरी सांगतोय, घरचे आपल्या पाठीशी खंबीर आहेत, दॅट इज नॅचरल, पण स्टील आपल्या मध्ये एक निगेटिव्हिटी असते ना की यार मी फेल झाले, माझ्या घरी कसं सांगू? माझ्या केसमध्ये तसं नव्हतं. म्हणजे मी घाबरले की माझे रिझल्ट जात आहे, पण घरचे खंबीर होते की तू थांबशील, होईल तुझं. आणि घरचेच म्हणण्याऐवजी पूर्ण कुटुंबच, म्हणजे छान विश्वास होता त्यांचा. म्हणून मला असं काही घरच्यांचा काही इश्यू झालेला नाही. मी त्यांना सगळं खंबीरपणे सांगू शकत होते, म्हणजे माझं फेल्युअर पण आणि सक्सेस पण. बढिया, खूप छान. तर हे कम्युनिकेशन असणं आवश्यक आहे, म्हणजे घरचे आपल्या पाठीशी असतात, फक्त आपण काय करतो की आपण स्वतःहून रिलक्टंट असतो की सांगत नाही, आणि सांगितलं पाहिजे. म्हणजे त्यांना आपलं इथलं माहिती नसतं. करेक्ट आहे, हाच मुद्दा असतो. मग घरी जर पटवून आपण सुरुवातीलाच, म्हणजे मी जेव्हा आले इथलं एन्व्हायरमेंट पाहिलं, मी सुरुवातीलाच सांगून दिलं होतं की असं असं आहे, एवढे वर्ष लागू शकतो. मग त्यांना तेवढी आयडिया होती, म्हणून ते पण तयार होते, त्यासाठी रेडी होते. करेक्ट. ही गोष्ट खूप महत्वाची आहे की आपलं कम्युनिकेशन घरच्यांसोबत क्लिअर असलं पाहिजे, पॅरेंट्स सोबत, की वर्ष 2 वर्षाचा वेळ लागू शकतो, जर तेवढा वेळ तुम्ही मला दिला डेफिनेटली सक्सेस होईल. आणि जसं की आपण मिडल क्लास लोक आहोत, बरेच आपले आई वडील शेतकरी आहेत, त्यांना माहिती नाही इथलं एन्व्हायरमेंट ऍक्च्युअली काय.
पॅरेंट्स लगेच बॅच संपली की आपल्याला इन्क्वायरी करायला लागतात, अरे काय झालं, तुझे मित्रमैत्रिणींना घेऊन असे फोन येत असतील. पण स्टील तुझी लकी आहेस की तुला असे पॅरेंट्स मिळाले डेफिनेटली. एकदम लास्टचा प्रश्न आहे, आपण इंटरव्ह्यू मुद्दा म्हणून थोडासा सुरुवातीलाच म्हणलं होतं कॉम्पॅक्ट घ्यायचं आहे. विद्यार्थ्यांना तू काय मेसेज देशील तुझ्या यांना विद्यार्थ्यांना? मी त्यांना म्हणेल की पॉझिटिव्ह लोकांना जवळ ठेवा, पॉझिटिव्ह सराउंडिंगमध्ये राहा. तुम्ही प्रयत्न करत आहे त्याला यश नक्की येईल, एक दिवस नक्की येईल. फक्त हार मानू नका. आणि जेव्हा तुम्हाला अडचण येते, काही निगेटिव्ह गोष्टी आपल्यासोबत होतात, तेव्हा चांगल्या व्यक्तींकडे जा. जसं तुम्ही कोणते क्लासेस केलेले आहे तिथले मेंटॉर्स जे आहेत त्यांच्याकडे जा, फ्रेंड्सला सांगा. हार नका मानू, यश नक्की तुम्हाला मिळेल. थँक्यू. थँक्यू सर. ॲक्च्युली तुलसी, तुला पहिल्यांदा घाबरत होतीस, पण छान बोललीस आणि विद्यार्थ्यांना एक कॉम्पॅक्ट चांगला मेसेज दिलास. कारण बरेचदा काय होतं की ज्या लोकांचं सिलेक्शन झालं की डॉक्युमेंटच्या माध्यमातून म्हणा किंवा मेडिकलसाठी असेल किंवा मग बाकी काही प्रॉब्लेम असेल तर मग घरी निघून जातात. पण तुमची एक जबाबदारी की विद्यार्थ्यांसोबत तुम्ही तुमचे एक्सपिरियन्सेस शेअर केले की आणखी विद्यार्थ्यांना एक चालना मिळते, एक मोटिवेशन मिळतं की चला आपल्यातलं कोणतरी सिलेक्ट होत आहे. आणि जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा भेटायला आज तेव्हा मी तुला मुद्दामून म्हणलं की तू इंटरव्ह्यू दे. का दे? कारण की तू या एन्व्हायरमेंटमध्ये राहिली, तुला हजारो विद्यार्थ्यांनी बघितलंय की तुझ्या सराउंडिंग मधल्या, तर त्यांना एक मोटिवेशन मिळावं. आणि तुझ्याही बॅचचे काही विद्यार्थी आहेत जे अजूनही तयारी करतात, तुमच्या अचिव्हर सिरीज असतील किंवा त्यानंतर व्हिक्टर सिरीज आलीच, तर त्यांना एक मोटिवेशन मिळावं यासाठी. तर पुन्हा एकदा टीम सारथीकडून तुझे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.